आज क्रिकेटच्या ग्राउंडवर सुमित भैया नावाचं वादळ आलं आणि क्वार्टर फायनल मॅच मध्ये 17 बॉलात 67 रन मारून आमच्या टीमला डायरेक्ट सेमीफायनल मध्ये पोहोचून दिले. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. आता तुम्हाला तर माहिती आहे आमच्या श्रीयश कॉलेजचं फार्मा कप स्टार्ट झालेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या टीमांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट केलेल्या एखाद्या खेळाडू पर्यंत जर कधी माझा ब्लॉग पोहोचला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी आणि प्रमुख अतिथींनी आलेल्या सर्व टीमांचे आणि त्यांच्या कॅप्टनचे मनपूर्वक स्वागत केले आणि थोडासा टाइम वेस्ट न करता लगेच मॅचेस चालू करून दिल्या. या प्रसादला खुर्ची भेटली नाही असं काही नाहीये बरं का. तो खूपच डाऊन टू अर्थ आहे. म्हणूनच अर्थ वर बसून भाऊ मॅचची कॉमेंट्री करू लागला. आजच्या मॅच मध्ये रोहितची हॅट्रिक होता राहून गेली. लगातार बॅक टू बॅक 2 बॉलामध्ये 2 स्टंप उडून टाकले त्यानं. आमच्या टीमचा मिचेल स्टार्क आम्ही उगाच नाही म्हणत त्याला. आमच्या टीमच्या बॉलिंग लाईनअप मुळे आम्ही समोरच्या टीमला 6 ओव्हर मध्ये फक्त 28 रन करू दिले. 28 रनांचं टार्गेट चेस करण्यासाठी आमचे 2 विस्फोटक बॅट्समन ग्राउंड वर उतरले. मॅच सुरू होती, खतम हो गई अशी सिच्युएशन क्रिएट करून आमच्या ओपनरांनी फक्त 8 बॉल खेळून मॅच जिंकवून टाकली. आमच्या पेंडॉल मधलं पाणी संपलं, त्यासाठी मी आणि वेद्या निघलो होतो पाणी आणायला. हॉर्न वाजून कॅम्पस मधल्या पोरांना साईडला करत करत पोहोचलो आम्ही पाणी घ्यायला आणि तिथून पाणी घेऊन लगेच पोहोचलो ग्राउंडवर. मी ग्राउंडवर पोहोचोस तर आमची टीम आणखी एक मॅच जिंकली होती आणि पुन्हा आमच्या टीमची क्वार्टर फायनल मॅच चालू होती आणि त्या मॅच मध्ये ओपनिंग करायला उतरले आपले 2 विस्फोटक बॅट्समन, जे की आहे सुमित भैया आणि नितीन भैया. आणि त्या दोघांमुळे आमच्या टीमचा स्कोर गेला डायरेक्ट 5 ओव्हर मध्ये 103 रन आणि आपल्या सुमित भाऊना फक्त 17 बॉलात डायरेक्ट 67 रन मारले. विरोधी टीमला हे टार्गेट चेस नाही करता आलं आणि आमच्या टीमचा 1 साइड विन होऊन गेला.